आपल्या घरात जे पेशंट असतात, म्हणजे उदाहरणार्थ डायबिटीज किंवा शुगर असलेले, तर त्यांना अशा प्रकारचे फ्राईड वस्तू किंवा अशा प्रकारचं तांदूळ किंवा बटाटे किंवा असं वेगवेगळेच असं आपण खाऊ शकत नाही किंवा आपण त्यांना देऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी आज मी नाचणीचे पापड आणलेले आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्या घरात असलेली आजारी व्यक्ती अशा प्रकारचे हे नाचणीचे अतिशय खुसखुशीत झालेले पापड खाऊ शकते. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. डायबिटीस स्पेशल नाचणीचे पापड बनवून घेण्यासाठी मी 1.5 कप ही नाचणी घेतलेली आहे. आता ही 1.5 कप नाचणी स्वच्छ पाण्यातून अगदी 4 ते 5 वेळा एकदम चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण आपण घरात अशी धान्य भरतो, तांदूळ, नाचणी, ज्वारी, तेव्हा आपण पेस्ट्रिसाइड्स लावत असतो, बोरिक पावडर वगैरे असं लावत असतो. तर ते आपल्या शरीराला घातक असतं. म्हणून काहीही बनवण्यासाठी, धान्याची कोणतीही वस्तू बनवण्यासाठी आपल्याला ते 4-5 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता हे मी पाण्यात अगदी 24 तास भिजत ठेवणार आहे. 24 तासानंतर तुम्ही पाहू शकता की नाचणी छान अशी भिजलेली आहे. त्याच्यातलं पाणी मी काढून घेत आहे आणि एका सुती कापडात मी हे अजून 24 तासासाठी बांधून घेत आहे. सुती कपडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि त्यातच आपल्याला ही संपूर्ण नाचणी अशा प्रकारे गाठोडं बांधून आपल्याला ती ठेवायची आहे. म्हणजे जेणेकरून याला अगदी बारीक बारीक तरी मोड फुटेल. 24 तासानंतर आपल्याला भेटायचं आहे. 24 तास असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. आता इथे 24 तास झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय की याला अगदी छोटे छोटे मोड आलेले आहेत. तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवत आहे. हे पहा, अगदी बारीक बारीक मोड तुम्हाला दिसत आहेत. हे बघा, सफेद सफेद जे दिसतंय ते मोड आलेली नाचणी झालेली आहे. तर आता मोड आलेली ही नाचणी आपल्याला दुसऱ्या एका सुक्या कपड्यावर वाळत घालायची आहे. आपण घरातच ही वाळत घालणार आहोत. फॅनखाली आपल्याला ही वाळवून घ्यायची आहे. दिवसभर ही नाचणी छान वाळणार आहे. तुम्ही दिवसभर ठेवा किंवा रात्रभर ठेवा, आपल्याला फॅनखालीच वाळवून घ्यायची आहे. तर मी दिवसभर ही वाळवून घेत आहे. संध्याकाळी मी ही भरून घेतलेली आहे. खूप छान अशी सुकलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही ह्या नाचणीचं पावडर करून घ्यायचं आहे. नाचणीचं छान असं पीठ बनवून घ्यायचं आहे. थोडी थोडी करूनच आपल्याला हे नाचणीचं पीठ बनवून घ्यायचं आहे. मी हे पीठ घरीच बनवणार आहे. तुम्ही जर जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्ही गिरणीतून हे पीठ बनवून आणू शकता. गिरणीतून आणलं तर अतिउत्तम, कारण गिरणीत एकदम फाईन पावडर बनवून येते. इथे कसं आपल्याला घरात खूप वेळेला हे ग्राइंड करून घ्यायला लागतं. आणि आपण वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. आपण गाळणीवर किंवा चाळणीवर चाळून घ्यायचं नाही, तर कपड्यावर आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. मी ते चाळून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला पीठ मोजायचं आहे. तर पीठ हे झालेलं आहे 2 कप इतकं. 2 कप इतकं हे नाचणीचं सपाट कप, म्हणजे मी हे दाबून भरलेलं नाही, अगदी हलकंच असं मी भरून घेतलेलं आहे. तर हे 2 कप भरलेलं आहे. दाबून घेतलं तर हे 1.5 कपच तुमचं पीठ भरेल. आता आपण पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालण्याच्या अगोदर मी हे मिक्सिंगसाठी यात 1 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे. ते सुद्धा मी तांदूळ धुवून आणि कपड्यावर वाळवून त्याचं पीठ करून मग नंतरच मी ते घेतलेलं आहे. आता तांदळाचं पीठ थोडंसं आपण का घ्यायचं, तुम्ही अजूनही कमी घेऊ शकता, अर्धा कपच घेऊ शकता. त्याला बाइंडिंग येण्यासाठी किंवा चिकटपणा येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता पीठ मिक्स केल्यानंतर मी 6 कप यात पाणी घालून याच्या गुठळ्या मोडेपर्यंत हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि पातळसर असं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे.
आता त्यातच मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी थोडासा पापडखार म्हणजे 1 चिमूटभर पापडखार घातलेला आहे. आता दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात मी 12 कप इतकं पाणी घालून घेत आहे. टोटल किती कप झाले? हे 12 आणि ते 6 म्हणजे टोटल 18 कप पाणी इथे भरलेलं आहे. तर झालं 18 कप पाणी. आता तेही भांडं मला कमी पडत होतं म्हणून हा सगळा पाणी मी अजून मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता पाणी जेव्हा फक्त गरम होईल, उकळून घ्यायचं नाही, पाणी जेव्हा गरम होईल तेव्हा हे बॅटर आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. एका लाकडी स्पॅच्युल्याने आपल्याला हे ढवळायचं आहे. आपण सिलिकॉनचा स्पॅच्युला घ्यायचा नाही, त्याच्याने ढवळून होत नाही. तर लाकडी किंवा स्टीलचा तुम्ही घेऊ शकता, पण सिलिकॉनचा स्पॅच्युला तुम्ही घेऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही पळीपापड करायचे असले तर स्टीलचा किंवा लाकडी स्पॅच्युलाच तुम्ही वापरा. स्टीलचा मोठा चमचा वापरला तरी हरकत नाही, परंतु सिलिकॉनचा चमचा किंवा सिलिकॉनचा स्पॅच्युला तुम्ही वापरून घेऊ नका. आता 25 मिनटं हाय फ्लेमवर मला हे छान शिजवून घ्यायचं आहे बॅटर आणि कंटिन्यू स्टर करता करताच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. उकळत आहे आपलं बॅटर आणि याला छान अशी थोडीशी चकाकीसुद्धा येत चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता की हे पीठ शाईन होत आहे. 25 ते 30 मिनटं अजून आपल्याला लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे. मगाशी मी 20-25 मिनटं ते उकळून घेतलं हाय फ्लेमवर. आता लो फ्लेमवर अजून 25 ते 30 मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. म्हणजे जवळजवळ हे बॅटर बनवण्यासाठी 1 तास लागतो. बॅटर अगदी छान असं शाईन होत आहे. तुम्ही हे चेकसुद्धा करून घेऊ शकता बॅटर. एका छोट्या बाऊलमध्ये पाणी घेऊन तुम्ही हे असं चेक करून घेऊ शकता. जर बॅटर आपलं विरघळत नसेल तर ते बॅटर तयार झालेलं आहे असं समजा. आता 2 टेबलस्पून मी ह्यात सफेद तीळ घालून घेतलेले आहेत. ते सफेद तीळ छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता जाड अशा पॉलिथिन पेपरवर आपल्याला हे पापड बनवायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय की पापड मी या अशा चमच्याच्या साहाय्यानेच मी बनवून घेत आहे. आणि असाच चमचा तुम्ही घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा अंदाज मिळेल. तर हे पापड आता आपल्याला 24 तासासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत. आता आपण भेटूया दुसऱ्या दिवशी सकाळी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पापड फिरवून घेत आहे. काही पापड आपले फाटलेले आहेत, तर अजून उकळवायला पाहिजे होतं बॅटर असं थोडंसं मला वाटत आहे. किंवा मग काहीतरी ह्यात थोडंसं कमी जास्त झालेलं आहे. तर हे पापड 2 दिवस छान सुकवल्यानंतर अजून 2 दिवस मी कडकडीत ऊन याला दाखवलेलं आहे. आता गरम झालेल्या तेलामध्ये हे पापड आपल्याला छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि हे पापड चवीला एकदम भन्नाट लागतात. खूप सुंदर चवीचे हे पापड तयार झालेले आहे आणि एकदम क्रंची असे पापड हे तयार झालेले आहेत. मी तोडून दाखवत आहे. आवाज तुम्ही ऐकून घेत आहात. किती सुंदर पापड तयार झालेले आहेत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आहे ती दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील.